नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे. उद्धवजी, तुमचं TV9 मराठीत स्वागत आहे. आणि मी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मी थोडा वोट शिफ्टिंगबद्दल विचारणार आहे, कारण की प्रत्येक निवडणुकीत, मोठ्या निवडणुकीत एक वोट शिफ्टिंग मेजर कधी बघायला मिळतं. आणि या निवडणुकीत एक मेजर वोट शिफ्टिंग जे बघायला मिळतं आहे ते मुस्लिम मतांचं आहे. म्हणजे महाराष्ट्रात जवळपास 1.25 ते 1.5 कोटी मुस्लिम आहेत आणि 12% 11.5 ते 12% आसपास ही लोकसंख्या जाते. आणि आता एवढे फेज झालेत आणि एक लक्षात येतं आहे की मेजर वोट शिफ्टिंग या लोकसभेतला जो आहे तो म्हणजे मुस्लिमांचं वोट शिफ्टिंग हे उद्धव ठाकरेंकडे आहे. आता बऱ्याच पत्रकारांशी मी बाहेरही बोलतो, राज्याच्या बाहेर बोलतो, आम्ही दिल्लीत बोलतो, तर आश्चर्य त्यांना या गोष्टीचं वाटतं की जी बाळासाहेबांची शिवसेना कट्टर हिंदुत्वासाठी ओळखली जायची, त्या शिवसेनेविषयी आता मुस्लिमांना जिव्हाळा वाटतो आणि त्यांच्या तोंडी मशाल आहे. हे कसं? वोट शिफ्टिंग नुसतं मुस्लिम मतांच्या शिफ्टिंगकडे बघता नाही येणार. दोन गोष्टींनी बघावं लागेल. एक तर ही लढाई जी आहे, निवडणूक, ही हुकुमशाही आणि लोकशाही, त्याच्यामुळे लोकशाहीकडे वळणारी मतं, या दृष्टीने ते वोट शिफ्टिंग बघावं लागेल. दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारलात की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना ती मुसलमानांना आपलीशी वाटायला लागली, याचं कारण असं, मी अनेकदा सांगितलेलं आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, आम्ही ते काही सोडलेलं नाही, सोडणार नाही. मात्र आमच्या हिंदुत्वामध्ये आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आमच्याकडे विकासाच्या कामांचे मुद्दे आहेत. आमच्याबद्दलचा एक विश्वास, जेव्हा कधी एखादं संकट येतं तेव्हा धावून जाणारा शिवसैनिक तिकडे जातपात धर्म बघत नाही, ही आमची ओळख आहे. आता जे आपल्या देशाच्या निवडणुकीत दिसतंय की कोणताही एक नॅरेटिव्ह म्हणा, तो जो एक शब्द आहे नॅरेटिव्ह, म्हणजे थोडक्यात एक दिशा किंवा विषय, असा भारतीय जनता पक्षाला हा जनतेसमोर नेता आलेला नाही आहे. 10 वर्षातल्या त्यांच्या थापा या पुरेशा बोलक्या आहेत. 10 वर्ष ही केवळ एकट्या दुकट्याची नाही तर संपूर्ण देशाच्या आयुष्याची वाया गेली. ही एक उद्वेगाची भावना केवळ मुसलमानांच्याच नव्हे तर सर्वांच्या मनामध्ये, हिंदूंच्या सुद्धा आहेच. कारण महागाई ही कोणाला सोडत नाही आहे, बेकारी कोणाला सोडत नाही आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये तुम्ही कुठे धर्म पाहिलात का? 80 कोटी जनतेला मोदी सरकार म्हणतं आम्ही फुकट धान्य देतो. मग ही 80 कोटी जनता जी आहे त्याच्यात हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन आहेत की नाही आहेत? आणि जर केवळ हिंदू असतील तर मग 140 कोटीमध्ये 80 कोटी हिंदू हे गेले 10 वर्ष तुमची सत्ता असताना दारिद्र्य रेषेखाली का राहिले, त्यांना नोकरी का दिली नाही? तर हा सगळ्याचा जो परिपाक आहे तो या वोट शिफ्टिंगच्या मागे. आता 5व्या टप्प्याकडे आलंय मतदान आणि प्रचार शिगेल आहे. तसं बघितलं तर मुंबईत मुस्लिम टक्का हा खूप मोठा आहे. राज्यातल्या इतर जवळपास 15 ते 20%, दक्षिण मुंबईत 21% आहे. तर आता जे हल्ले दिसत आहेत, म्हणजे विरोधकांचे, विशेष करून भाजपचे तुमच्यावर जे हल्ले आहे, त्यातले मी तुम्हाला 1-2 वाचून दाखवतो फक्त, की ते कशामुळे तुम्हाला वाटतं की हे हल्ले कशामुळे होतात. जसं आता काल बोलले गिरीश महाजन, एका समाजाचा फतवा निघाल्यावर 90% मतदान होतंय, आपण सुस्ती दाखवली तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल, हे ते बोललेत. दुसरीकडे काल आपल्याला म्हणजे भाजपला, भाजपला म्हणजे भाजप पुरतं ते खरं आहे. कारण करोना काळामधलं जे महाविकास आघाडीचं काम आहे सरकारचं, त्याचं कौतुक आज संपूर्ण महाराष्ट्र करतोय. आणि त्याच वेळेला हे धारावी मॉडेल हे जगप्रसिद्ध झालं. धारावी जर तुम्ही एकच मॉडेल घेतलं तर तिकडे सर्व धर्मीय राहत आहेत आणि तिथे मी कुठेही कधीही भेदभाव केला नाही आणि त्याचं कौतुक संपूर्ण जगात झालं. तर फतवा काढण्याचे दिवस आता गेले, आता विश्वासाचे दिवस आहेत आणि लोकांना आम्ही करून दाखवलेलं आहे. अगदी शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्याच माझ्या नागपूरच्या अधिवेशनात कोणी न मागता मी 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करून दिलं होतं. त्याच्यानंतर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर राशी आम्ही द्यायला सुरुवात केली, कारण मध्ये करोनाचा काळ गेला. दरम्यानच्या काळात त्यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. आणि हे जे सगळे जे काय यांच्या भाकड कथा मी म्हणतोय, कारण एखादं कोणी मूल झोपत नसेल तर त्याला बागुलबुवाची भीती दाखवतात.
पण ते रडतंय का? त्या मुलाला भूक लागले ना, त्याला भीती दाखवून ते कसं झोपेल? तर आज देशामध्ये भुकेनी लोक त्रासलेली आहेत, बेकारीने त्रासलेली आहेत. त्यांना बागुलबुवा दाखवून काय फरक नाही पडणार आहे. ते मूल जर रडत असेल तर ते का रडतंय? त्याला भूक लागले, ती भूक शमवा. त्याला नुसती राक्षसाची किंवा भूताची भीती दाखवून ते झोपणार नाही. आता म्हणजे ऍक्च्युअली मी पुढचं वाचणार होतो की फडणवीस काय बोलले. कालच ते इथे बोलले होते की उद्धव ठाकरेंच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकतो. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांसाठी पाकिस्तानातून मंत्री अपील करतात आणि मतांच्या लांबूल चालण्यासाठी हे होतं. बरं, मला देवेंद्र फडणवीसांकडून नवाज शरीफचा पत्ता घ्यायचा आहे, कारण त्यांचे मोदीजी नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक न बोलवता खायला गेले होते. त्याच्यानंतर मी अडवाणीजींबद्दल काही बोलणार नाही, कारण ते पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवरती डोकं टेकून आलेले. त्याच्यामुळे पाकिस्तानचा झेंडा यांच्या मनात फडकतोय. ह्यांना जे वाटतंय ना की त्या भाजपचा विजय झाल्यावर पाकिस्तानात फटाके का फुटतील, कारण पाकिस्तान खुश होईल की अरे आया आया अपना मेहमान, न बोलाया हुआ मेहमान वापस आया. अभिवाक्य म्हणजे त्यांना असं वाटतं की या निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा काढला तर ज्या मोदींनी नवाज शरीफांचा केक खाल्ला त्यांना केकवॉक मिळेल. आता दुसरं म्हणजे फक्त तुमच्यावरच नाही, म्हणजे हा जो हल्लाबोल आहे भाजपचा हल्लाबोल, हा पूर्ण देशभरात आता भाजपच्या नेत्यांनी एक शब्द काढलाय, वोट जिहाद नावाचा. म्हणजे मंगळवारी मध्य प्रदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की तिकडे पाकिस्तानातले जे मुस्लिम आहेत ते भारताविरोधात जिहाद करतात, म्हणजे टेररिस्ट आहेत ते जिहाद करतात असं त्यांनी म्हटलं. हा, असं त्यांनी अजूनही करतायत. हा, त्यांचं मग 10 वर्ष तुम्ही केलं काय? 10 वर्षात त्यांना तुम्ही का थांबवू शकला नाहीत? जर अजूनही पाकिस्तानचे मुसलमान इकडे टेररिस्ट म्हणजे टेररिस्ट जर येऊन इकडे आतंकवाद करत असतील तर मग मोदीने 10 वर्ष केलं काय? आणि मग 10 वर्ष तुम्ही हिंदूंना मजबूत का नाही केलं? तुमच्याच राजवटीत महाराष्ट्रामध्ये हिंदूंना आक्रोश मोर्चे का काढावे लागले? त्यांचं पुढचं वाक्य असं होतं की आता काँग्रेस मुस्लिमांना एकत्रित मतदान करायला लावून वोट जिहाद करायला लावते, हे मोदींचं होतं. त्यानंतर काल हुबळीमध्ये पश्चिम बंगालमध्ये वोट फॉर विकास नॉट फॉर जिहाद असं अमित शहा बोलले. त्यांच्याबद्दल कोणाचा विकास? जयशहाचा का भाजपचा? 10,000 कोटी निवडणूक रोखे घेणाऱ्या भाजपचा विकास? वोट फॉर विकास कोणाचा? म्हणजे आता जे चाललेलं आहे चंदा दो आणि धंदा लो, हा विकास भाजपचा चाललेला आहे. त्याच्यामुळे विकास त्यांचा झाला. तुम्ही साधी गोष्ट आहे, तुम्ही पण ऐकताय कारण तुमच्याच माध्यमातून ती त्यांची भाषणं सगळीकडे पसरली आणि सोशल मीडियावर येत आहेत. 14 साली त्यांनी जे म्हटलं होतं की परदेशातला काळे धन आणून तुमच्या खात्यामध्ये 10-15 लाख रुपये मी असेच टाकीन. कोणाच्या खात्यात काय पैसे आलेले नाही आहेत. उलटे इथे जे मोठे मोठे भांडवलदार होते, उद्योगपती होते, ते कर्ज बुडून पळून गेले. त्यांचं काही लाख कोटींचं कर्ज माफ पण केलं. सामान्य माणसाच्या बँकेमध्ये 15 पैसे पण नाही आले. पण